माध्यमातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आपल्या जीवनातील क्रांती प्रगट करतात. खरं तर पहिला प्रश्न असा निर्माण होतो की महाराज क्रांती कशाला म्हणतात. जे कोणालाही करता येत नाही ते करून दाखवायचं आणि केलेलं सर्वांच्या उपयोगाला पडणं याला क्रांती म्हणतात. खर तर शरीरात त्याच्यासाठी दिलेलं आहे. नरदेह निदान लागले हाती उत्तम सार उत्तम गती. या नरदेहामध्ये आल्यानंतर माणसानं ठरवलं आपल्याला देव व्हायचं तर माणूस देवही होऊ शकतो. फक्त माणसानं ठरवलं पाहिजे. आज माणूस एवढा पुढे गेला. आज माणूस चंद्रावर गेला, मंगळावर गेला. बुलेट ट्रेन, मेट्रो ट्रेन, समृद्धी महामार्ग आपल्या मराठवाड्यामधून पलीकडनं गेलेला. एवढं विज्ञान आज पुढे गेलं. गर्भामध्ये मुलगा आहे का मुलगी विज्ञान सांगतं. हृदयाचे ठोके किती पडतात विज्ञान सांगतं. एवढं विज्ञान आज पुढे गेलं. पण असं एक क्षेत्र आहे तिथे मात्र विज्ञान आणखीन पुढे गेलं नाही आणि तो आपला आजचा अभंग आहे. त्याचं नाव आहे मरण. आजचं कीर्तन वेगळं आणि सप्तातलं कीर्तन वेगळं. सप्तातलं कीर्तन तुमच्या पद्धतीनं घ्यायचं, पण आजचं कीर्तन थोडं लक्षपूर्वक ऐकायचं. त्याचं कारण आपण ज्यांच्या वर्षश्राद्ध आलेलो आहेत, एक दिवस असा येणार आहे की आपल्या सुद्धा जीवनातलं वर्षश्राद्ध होणार आहे. म्हणून आपलं कीर्तन थोडं आजचं लक्ष देऊन ऐकायचं. प्रत्येकाला एक ना एक दिवस जावं लागणार आहे. तुकोबाराय म्हणतात, मग तेथे नचले काही सत्ता संपदा राहील ठाईच ठाई. महाराज म्हणतात, एकदा का यमाचा निरोप आला रे आला की सत्तेला पाहून यम घाबरत नाही. आणि मला असं वाटतं, सत्तेला पाहून जर यम घाबरत असता तर या भारत देशातला एकही पंतप्रधान मेला नसता. बरं, पंतप्रधान मेले का नाही? किनगावकर, तुम्ही मोकळे बसा, माझ्या मातीला लावून बसू नका. तुम्हाला सांगतो, मी हाणवून घेईन तुमच्या पुढे. तुम्हाला करायचं आधीच वातावरण असं झालेलं ढगाळ वातावरण. तुम्ही फ्रेश बसा. पंतप्रधान मेले का नाही? अहो बापू, मेले का नाही? मेले. काही पंतप्रधान पदावर असताना मेले आणि काही पंतप्रधान स्वतःच्या बॉडीगार्ड अर्थात अंगरक्षकाने मारले. बॉडीगार्ड कशाला म्हणतात? बाउन्सर असतात, संरक्षक म्हणून. आपलं संरक्षण व्हावं म्हणून बॉडीगार्ड ठेवलेले असतात. पण भारत देशामध्ये एक पंतप्रधान होऊन गेल्या. माझा जन्मही नव्हता त्यावेळेला. काय नाव आहे त्यांचं? स्वतःच्या बॉडीगार्डने त्यांना मारलं. सत्तेला पाहून यम घाबरत नाही. मला नावं पण माहिती आहेत, पण काय करायचं नावं सांगून तरी, आहे का नाही? सत्तेला पाहून यम घाबरत नाही. 2 नंबर संपत्तीला पाहून यम घाबरत नाही. संपत्ती म्हणजे पैसा, नोटा, बंगला. खरं तर यमाचे गरीब माणसावर फार उपकार आहेत. यम आणखी भ्रष्टाचार करीत नाही. तुकोबाराय म्हणतात, माझी भाषा नाही, यम नाही धरीत कुणाची प्रतिष्ठा. महाराज म्हणतात, यम कुणाची प्रतिष्ठा धरत नाही. यम विचार करत नाही लय श्रीमंत पार्टी, गावामध्ये हायवेच्या कडेला 50 एकर जमीन आहे, बँकेमध्ये 2 कोटी रुपयाची FD आहे, एक मुलगा क्लास 1 आहे, दुसरा मुलगा क्लास 2 आहे, सुनाई चांगल्या पोस्टला आहे, महिन्याला भरपूर व्याज आहे, भरपूर सावकारकी आहे. महाराज म्हणतात, संपत्तीला पाहून यम घाबरत नाही. संपत्तीला पाहून यम घाबरत असता तर श्रीमंत लोकांना यमाला कोरा चेक दिला असता, आकडा तो टाक सही मी करतो. पण यमाच्या उपकारेत यम आणखी भ्रष्टाचार करत नाही. संपत्तीला पाहून यम घाबरत नाही. साध्या भाषेत सांगू का, यम आणखीन लाच घेत नाही, यम आणखीन रिश्वत घेत नाही. आणि आपल्या गेवराई तालुक्याच्या जर भाषेत बोलायचं ठरलं तर यम आणखीन टेबलाच्या खालून घेत नाही. चिरीमिरी ज्याला म्हणतो आपण. यम संपत्तीला पाहून घाबरत नाही, सत्तेला पाहून यम घाबरत नाही. आणि 3 नंबर विद्वत्तेला पाहून यम घाबरत नाही. 2 उदाहरण तुम्हाला सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल, आपल्या भारत देशामध्ये एक डॉक्टर होऊन गेले. 2 माझ्याकडे बघा, आपल्या भारत देशामध्ये 2 डॉक्टर होऊन गेले. नितू मांडके एक नावाचे हृदयरोग स्पेशालिस्ट 2 डॉक्टर होऊन गेले. 80,000 लोकांच्या बायपास शस्त्रक्रिया ज्या डॉक्टरांनी केल्या त्याच डॉक्टरांना अटॅक आला. त्यांनी सिस्टरला सांगितलं, मला ह्या गोळ्या दे, हे इंजेक्शन दे. आणि असं बोलत बोलत डॉक्टर वैकुंठवासी झाले. घटना क्रमांक 1. 2 आता 2-4 महिन्यापूर्वी गुजरात राज्यामधले एक डॉक्टर होऊन गेले. त्या डॉक्टरांचं नाव गौरव गांधी नावाचे एक डॉक्टर. ते स्पेशल हृदयाचे डॉक्टर होते. आणि हृदयाचे डॉक्टर असल्यामुळे 16,000 लोकांच्या बायपास ऑपरेशन ज्या डॉक्टरांनी केल्या त्याच डॉक्टरांचं निधन हृदयविकारानं झालं. म्हणजे विद्वत्तेला पाहून यम घाबरत नाही, सत्तेला पाहून यम घाबरत नाही आणि संपत्तीला पाहून यम घाबरत नाही. एक फार मोठा दृष्टांत सांगतो. एवढा दृष्टांत तुम्ही लक्ष देऊन ऐकला की तुम्हाला आजचं कीर्तन कळालं म्हणून समजा. विठ्ठला विठ्ठला.
एकदा गरुडाची माता विनीता आजारी पडली. माझ्याकडे बघा, अनेक वैद्यांकडे नेली, अनेक डॉक्टरांकडे नेली, पण विलाज मात्र होईना. मग आपल्याला ज्यांनी घडवलंय ब्रह्मदेवाने, गरुड महाराज ब्रह्मदेवाकडे केले. म्हटले माझी आई या आजारातून बरी होईल असं काहीतरी औषध सांगा. ब्रह्मदेवाने सांगितलं तुमची आई या आजारातून आता बरी होणार नाही, पण तुमची आई मरणार कधी हे मी सांगू शकतो. उदाहरणार्थ आपण गेवराला एखादं पेशंट घेऊन गेलो, डॉक्टर सांगते तुमचं पेशंट काय याचा वाचू शकणार नाही, पण कधी जाईल हे मी सांगू शकतो, 15 दिवस यांना टाइम आहे. तसं ब्रह्मदेवाने सांगितलं वाचू शकत नाहीत, पण मरणार कधी एवढं मी सांगू शकतो. म्हटले सांगा. म्हटले काही नाही, ज्या दिवशी तुमच्या आईला भेटण्याकरता, तुमच्या आईला तब्येतीची चौकशी करण्याकरता यम येणार, त्याच्या दुसऱ्या दिवशी तुमची आई मरणार. गरुड घरी आले आणि आईला सांगितलं आई, जर तुला कोणी भेटायला आलं तर मला सांग, आणि यमराज आले तर नक्की सांग. कारण गरुडाला माहित होतं यमराज भेटायला आले की दुसऱ्या दिवशी आपली आई मरणार. बाहेर निघून गेले, पण नेमका योग चांगला, गरुड बाहेर गेले आणि यमराज घरी भेटायला आले. गरुडाच्या आईची चांगली तब्येतीची चौकशी केली, विचारपूस केली, आणि जाता जाता यम गरुडाच्या आईकडे पाहून हसला. हे जे पेशंटला भेटायला लोक येतात ना, हे पॉझिटिव्ह असले पाहिजे. पॉझिटिव्ह म्हणजे कोरोना पॉझिटिव्ह नाही, पॉझिटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह विचाराचे असले पाहिजे. भेटायला येणारे जे लोक आहेत ना, त्यांनी सकारात्मक बोललं पाहिजे. एकदा मला कावीळ झाला होता 5-6 वर्षापूर्वी, आणि आमच्या गावातल्या 2-3 महिला भेटायला आल्या, ते पार्ले घेऊन. तुमच्याकडे आणतात का ते पार्ले? ते माणसं वारले तरी ते पार्ले तसेच राहते, कोणी खात नाही त्याला. ते पार्ले घेऊन आले आणि एकमेकात चर्चा करत होत्या, आणि मी क्वाटवरती झोपलेलो होतो आणि कावीळ झाल्यामुळे पिवळा पडलो होतो. एकमेकात चर्चा, बाई 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 म्हणे लयच महाराज पिवळे पडलेत बाई. दुसरी म्हणली त्यांना कावीळ झालाय. तिसरी म्हणली बाई हे कावीळ चांगला नसतोय, परवा दिवशी माझ्या माहेरात असाच एक माणूस मेला. मला उठ होय बाहेर, मला डंगरे, हा मला जगवती का मारती का म्हणलं. असं ऐकल्यावर मी जगन का मरण मला सांगा. भेटायला येणारे लोक जरा चांगले असले पाहिजे. यमानं काय केलं, गरुडाच्या आईकडे पाहिलं, हसला, निघून गेला. काही गरज नव्हती पण गेला. पण नंतर अर्धा 1 तासानं ज्यावेळेला गरुड घरी आला आणि आईला विचारलं आई आज भेटायला कोणी आलं होतं का? आईने सांगितलं हो राजा, आज मला भेटायला यमराज आले होते. गरुडाच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला. ज्या अर्थी आपल्या आईला भेटायला आज यमराज आले, त्या अर्थी उद्या आपली आई मरणार. गरुड फार हुशार, मी सांगतोय, विद्वत्तेला पाहून यम घाबरत नाही. गरुड हे भगवान विष्णूचं वाहन. आपल्या आईला पाठीवरती बसवलं आणि करोडो किलोमीटर अंतर असणाऱ्या एका हिमालयाच्या गुहेमध्ये आपल्या आईला नेऊन ठेवलं, आणि आईला सांगितलं आई भरपूर दूर अंतर पार करून आपण या ठिकाणी आलेलो आहेत. एक महत्वाचा दिवस आहे, तुम्हालाच माहिती, तुला सांगणार नाही. एक दिवस जाऊ दे, आणि एक दिवस गेल्यानंतर मी तुला घ्यायला येतो. शेळा लावून घेतली आणि परत घरी आले. एक महत्वाचा जो दिवस होता, तुम्हाला माहिती आहे कोणता दिवस होता, तो दिवस निघून गेला. आणि त्यानंतर ज्यावेळेला गरुड आपल्या आईला आणण्याकरता गेले आणि गुहेमध्ये ठेवलेलं पाहिलं, तर आपली आई गेलेली होती. खाली आणलं, सर्व क्रिया वगैरे उरकल्या, आणि स्पेशल भेटण्याकरता कॉंग्रॅच्युलेशन म्हणून, अभिनंदन म्हणून गरुड महाराज यमराजाकडे गेले. म्हणले कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. म्हटले का? म्हणले तुमचं काम तुम्ही चोख बजावलं, याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो पहिल्यांदा. फक्त मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. म्हटले काय? ज्या वेळेला तुम्ही माझ्या घरी आले होते, माझ्या आईनं मला सांगितलं, तर त्यावेळेला तुम्ही माझ्या आईकडे पाहून का हसले होते? एवढ्या प्रश्नाचं मला उत्तर द्या. यमराजाने सांगितलं काही नाही, मी सहज हसलो होतो. गरुडाने सांगितलं नाही, मोठे माणसं कधी सहज हसत नसतात. मोठे माणसं कधी सहज हसत नसतात, आणि जे सहज हसत असतात ते मोठे नसतात. तुमच्या हसण्यामागे काहीतरी रिझन आहे, काहीतरी कारण आहे. काय कारण आहे? आता एवढं कारण आपण सर्व किनगावकरांनी ऐकायचं, म्हणजे आपलं कीर्तन कळेल आजचं वर्ष श्राद्धाचं. त्यावेळेला यमराजाने उत्तर दिलं. म्हटले काय नाही गरुड महाराज, काय झालं? तुमच्या घरी तुमच्या आईच्या तब्येतीची चौकशी करण्याकरता घरी आलो, आणि जाता जाता माझी सहज नजर तुमच्या आईच्या कपाळाकडे गेली, आणि मी पाहिलं उद्या या गरुडाच्या आईचा मृत्यू इथून करोडो किलोमीटर अंतर असणाऱ्या हिमालयाच्या गुहेमध्ये या गरुडाच्या आईचा मृत्यू आहे.
आणि ही गरुडाची आई तर इथंच बसलेली आहे. या आईनं कितीही प्रयत्न केला तरी हिमालयाच्या गुहेपर्यंत ही गरुडाची आई पोहोचूच शकत नाही. मला असं वाटलं मरण तर उद्या आहे, ही तर इथं बसलेली आहे. मला असं वाटलं वाचली. आणि नंतर माझ्या लक्षात आलं हे निहून घालायचं काम हीच पोरग करणार आहे, म्हणून मी हसलो. माझा दृष्टांत संपलेला आहे. मला खरंच सांगा किनगावकर, गरुडानं आपल्या आईला हिमालयाच्या गुहेमध्ये नेऊन ठेवलं होतं कशा करता? वाचावी म्हणून. पण परिणाम काय झाला? गरुडाच्या आईचा मृत्यू तिथं असल्यामुळे आपण म्हणत असतो अहो ते जर गेवऱ्याला गेले नसते तर वाटेमध्ये त्यांचा ऍक्सिडेंट झाला नसता, त्यांनी जर तंबाखू खाल्ली नसती तर त्यांना कॅन्सर झाला नसता, त्यांनी जर दारू पिली नसती तर त्यांना असा असा आजार झाला नसता. ज्यांना ज्यांना व्यसन नाहीत त्यांना सुद्धा कॅन्सर झालेला आहे. नाथ महाराज म्हणतात घडोघडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश जन्मा आले बाळ, आणि त्याची वाट पाहे काळ विठ्ठला प्रत्येकाला जावं लागणारे कबीर महाराज म्हणतात सास रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली, तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली. हे पिंजरा याच्यातला पोपट उडून गेल्यानंतर पिंजरा खाली राहणार आहे. आपण या मृत्यू लोकातले पाहुणे आहेत. आता खोटे महाराज आलेले आहेत आपल्या कीर्तन सेवेमध्ये. बाबा आता कीर्तन झाल्यानंतर तुम्ही किती दिवस मुक्कामाला तिथं? सांगा ना. लगेच जाणार आहेत. कशामुळे लगेच जाणार आहेत? तुम्ही काय म्हटले? मी इथला कोण आहे? पाहुणा आलेलो आहे. पाहुण्याचं काम काय? कार्यक्रम आटोपला निघून जायचं. तसं रामकिसन महाराज आपण या मृत्यू लोकातले पाहुणे आहेत. कबीर महाराज म्हणतात सगळ्या साधू संतांनी सांगितलं जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जाणं तर प्रत्येकाला आहे. आपल्या किनगाव मध्ये सूर्य किती दिवसाला उगवतो इकडं? होय नंदभाऊ, सूर्य किती दिवसाला उगवतो इकडं? किती? रोज उगवतो. बरं मावळतो किती दिवसाला? रोज मावळतो 6 वाजता म्हटले. सकाळी सूर्य उगवला की संध्याकाळी मावळतो. याच्यात काही बदल आहे? डेली रोटेशन पद्धतीने चालू आहे. सकाळी उगवला संध्याकाळी मावळणार आहे, सकाळी उगवला संध्याकाळी मावळणार आहे, डेली चालू आहे आपण जन्मल्यापासून. याच्यात काही बदल नाही. तसं उत्तर प्रदेशमधले एक संत होऊन गेले, सुफी संत. त्यांनी सांगितलं जसा सूर्य सकाळी उगवला संध्याकाळी मावळणार आहे तसा हा सुद्धा एक सूर्य आहे. एक दिवस उगवला रे उगवला कि हळूहळू हळूहळू मावळतीला जाणार आहे. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा. त्या लेखकानं सांगितलं, कवीने सांगितलं तू यहाँ मुसाफिर है, बेकरार पानी है, 4 दिन की तेरी महिमा तेरी जिंदगानी है. 4 दिवसाचं आयुष्य आहे आपलं. म्हणून प्रत्येक पाऊल टाकताना अगोदर विचार करायचा. माझं असं प्रामाणिक मत आहे. आपण मेल्यानंतर कमीत कमी ज्या जिल्ह्यात आपण राहतो, आपण मेल्यानंतर तो जिल्हा रडाव एवढं काम आपलं चांगलं असलं पाहिजे. एवढं काम आपलं काही चांगलं नाही, पण कमीत कमी आपण ज्या तालुक्यामध्ये राहतो तो तालुका आपण मेल्यानंतर रडला पाहिजे. एवढं काम आपलं चांगलं असलं पाहिजे. नाही रडला तालुका जाऊ द्या,
पण ज्या आपण पंचकृषीमध्ये राहतो, तलवाडा परिसरामध्ये राहतो, आपण मेल्यानंतर हा पंचकृषी परिसर तरी रडला पाहिजे, एवढं काम आपलं चांगलं असलं पाहिजे. नाही रडलं जाऊ द्या, पण कमीत कमी आपण मेल्यानंतर किनगाव गाव नावाचं गाव तरी रडलं पाहिजे, एवढं काम माणसाचं चांगलं असलं पाहिजे. नाही रडलं किनगाव जाऊ द्या, पण कमीत कमी आपण मेल्यानंतर वार्ड क्रमांक 1 तरी रडलं पाहिजे. नाही रडलं वार्ड क्रमांक 1, पण कमीत कमी आपण मेल्यानंतर आपला शेजारचा तरी रडला पाहिजे. पण काही माणसं मेल्यानंतर शेजारच्याला प्रचंड आनंद होतो. आम्ही गावागावात कीर्तनाला गेलो, एखाद्या माणसाला भेटलो, का हो ते माऊली दिसले नाही. लोक म्हणले महाराज ते गेले, सप्ताह झाले कीच गेले. चांगला माणूस होता. कशाचा चांगला म्हणले, बरं झालं मी याला म्हणले एकही ग्रामपंचायतीने बिनविरोध होऊन दिली, बरं झालं म्हणले मी याला म्हणले महाराज कशाला आडवाच यायचं, सप्त्याला आडवा कशाला आडवा, बरं झालं म्हणले मी याला. आपण मेल्यानंतर जर लोक आनंद उत्सव साजरा करत असतील तर काय त्या जगण्याला अर्थ आहे. अरे कोण म्हटलं माणसं रडत नाहीत. स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचं निधन झालं, संपूर्ण बीड जिल्हा महाराष्ट्र रडला. ज्यावेळेला स्वर्गीय विनायकरावजी मेटे साहेबांचं निधन झालं, संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण बीड जिल्हा रडला. अरे माझे माऊली ज्ञानोबाराय समाधीस्थ होत असताना आता येत्या 12 तारखेला माझ्या माऊली ज्ञानोबारांचा संजीवन समाधी सोहळा आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये होत आहे. आता आम्ही तिकडेच निघालो होतो, पण वैष्णव महाराजांमुळे थांबावं लागलं. पण तरी सुद्धा आता कीर्तन झालं की आम्ही निघणार आहोत आळंदीसाठी. एक हात माझ्या निवृत्तीनाथ महाराजांनी धरलेला आहे आणि एक हात साक्षात माझ्या पांडुरंगाने धरलेला आहे. किती श्रीमंती असेल माझ्या माऊलींची. देव निवृत्ती आणि धरिले दोन्ही कर, देव निवृत्ती आणि धरले दोन्ही कर. जातो ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर बैसावया. देव निवृत्ती आणि धरले दोन्ही कर, देव निवृत्ती आणि धरले दोन्ही कर, देव निवृत्ती धरले दोन्ही कर. नदीची आमाशा घातले मांजवण, तैसे जनवन कालवले, तैसे जनवन कालवले. देव निवृत्ती आणि धरले दोन्ही कर, देव निवृत्ती आणि धरले दोन्ही कर, देव निवृत्ती आणि धरले दोन्ही कर. नामा म्हणे बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ, देव निवृत्ती आणि धरले दोन्ही कर, देव निवृत्ती आणि धरले दोन्ही कर, देव निवृत्ती आणि धरले दोन्ही कर. माझे माऊली ज्ञानोबाराय समाधीस्थ होत असताना भगवान पांडुरंग परमात्मा रडला, हे काय नवलंय. पण निवृत्तीनाथांसारखा महात्मा रडला, हे सर्वात मोठं आश्चर्य आहे. ते निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, आमचे आई वडील आम्हाला झोपेमध्ये सोडून गेले, त्यावेळेला आम्हाला एवढं दुःख झालं नाही. माय बापे आम्हा त्यागी येले जेव्हा, तेव्हा ही संकटे
फुकटी आली नाही बांधिल्या पेनीचा सुटला शियाळा बांधिल्या पेनीचा सुटला शियाळा